लग्नानंतरचे प्रेम भाग 11. कोमल म्हणजे गणे आणि अक्काची मुलगी. तिनं या वर्षीच 10वीची परीक्षा दिली होती. ती वयाने लहान असली तरी लहानपणापासून गावी असल्यामुळे तिला गावच्या चालीरीती सर्व माहीत होत्या. सुमित पण छान तयार होऊन आला होता. त्याची नजर धनश्रीवर पडली. तिनं गजरा लावला नव्हता, त्यामुळे आता त्याला तिचा पुन्हा राग आला. ही मांजर कधी सुधारणार नाही. मीच बावळट आहे. माहीत नाही माझ्या मनाने त्यावेळी माझं का ऐकलं नाही. सुमित मनाशीच बोलत होता. त्यानंतर सर्वजण मंदिरात जायला निघाले. गावापासून थोडं दूर टेकडीवर गावदेवीचं मंदिर होतं. ड्रायव्हर गाडी काढून तयार होता. एका गाडीत प्रिया आणि धनश्री बसल्या, तर दुसऱ्या गाडीत कोमल, रोहित आणि आत्या बसले. त्यांची गाडी ड्रायव्हरने घेतली होती. प्रिया आणि धनश्री बसलेली गाडी सुमित चालवत होता. सुमित गाडी स्टार्ट करत प्रियाला म्हणाला, प्रिया, मी मोगऱ्याचा गजरा आणला होता. प्रिया धनश्रीकडे पाहत, अगं धनश्री, तू गजरा माळला नाहीस. धनश्री काहीच बोलली नाही. ती बाहेर पाहत होती. सॉरी दादा, अरे गजरा तिथेच राहिला, प्रिया बोलली. तो पण यावर काहीच बोलत नाही. नक्कीच यांच्यात आत्या म्हणते त्याप्रमाणे काहीतरी बिनसलं आहे. पण कधी मला तर ते बोलताना पण दिसले नाहीत. मग भांडले कधी? प्रिया आपल्या मनाशीच विचार करत असते. तोवर ते टेकडीजवळ येऊन पोचतात. आता इथून पुढे त्यांना पायीच चालत जायचं असतं. त्यामुळे पूजेचं सामान आणि सर्व वस्तूंची एक पिशवी रोहित घेतो, तर दुसरी ड्रायव्हरकडे असते. आत्याला तर आता टेकडी चढायचं जीवावर आलं होतं. पण एवढ्या वर्षातून गावी आल्या होत्या. देवीचं दर्शन न घेता परत जाणं त्यांच्या पण मनाला पटत नव्हतं. प्रिया आणि रोहित मस्त गप्पा मारत चालले होते. सुमित तर सर्वांच्या पुढे पटपट चालत होता. एवढा गजरा आणून पण तो हिने माळला नाही, या गोष्टीचा त्याला राग आला होता. त्यामुळे तो एकटाच सर्वांच्या पुढे चालत होता. धनश्री तर कधी अशी गावी कधी आलीच नव्हती. ही दगडधोंड्यांची वाट तिच्यासाठी नवीनच होती. चालता चालता ती आजूबाजूचा परिसर कुतूहलाने पाहत होती. इकडे तिकडे पाहण्याच्या नादात धनश्रीचा पाय एका दगडावरून घसरला. ती पडणारच एवढ्यात कोमलने तिला हात दिला. ती खाली पडता पडता वाचली. आत्या पण त्यांच्या पाठीमागेच होती. अगं धनश्री, पुढे बघून चाल ना, पडली असतीस ना आता, आत्या तिला लांबूनच म्हणाली. तेवढ्यात सुमितने पाठीमागून वळून पाहिलं. दोघांची पुन्हा नजरानजर झाली. दोघांनी पण एकमेकाकडे पाहून तोंड मुरडलं. हो आत्या म्हणत ती पुन्हा पुढे चालू लागली. कोमल, थँक्स ग, मला पडता पडता सावरलंस. धनश्री कोमलकडे पाहून म्हणाली. अहो ताई, थँक्स काय, त्यात मी तर तुम्हाला हात दिला, तुमचा तोल तर तुम्हीच सावरला. कोमल गालात हसून म्हणाली. हुशार आहेस की. धनश्री तिच्याकडे पाहून हसून म्हणाली. त्यानंतर दोघी गप्पा मारत चालू लागल्या. गावाविषयी आणि शिक्षणाविषयी त्यांचं बोलणं चालू होतं. धनश्री वहिनी, आपल्या गावाच्या बाजूला ना खूप मोठं धरण आहे. ते धरण टेकडीवरून खूप छान दिसतं, कोमल उत्साहात सांगत होती. काय, प्रियाने मला तर हे सांगितलं पण नाही. मी ना प्रियाला विचारते, ती हो म्हटली तर आपण उद्या जाऊया का धरण पाहायला. धनश्री म्हणाली. हो म्हणजे घरचे जा म्हणाले तर जाऊया. कोमल थोड्याच वेळात सर्वजण मंदिरात येऊन पोचले. हेमा आत्या अजून हळूहळू चालत मंदिराच्या दिशेने येतच होत्या. त्यांना टेकडी चढून धाप लागली होती. थोड्या वेळात त्या धापा टाकत मंदिराच्या कट्ट्यावर येऊन बसल्या. रोहितने त्यांना पिशवीतलं पाण्याची बाटली काढून दिली. त्या ते घटाघटा प्यायल्या. एक दीर्घ श्वास घेत त्या म्हणाल्या, आई जनाई, कशाला ग एवढ्या वरती येऊन बसली आहेस. त्या देवीला उद्देशून म्हणत होत्या. आई, तुला त्रास होतो तर कशाला आलीस तू.
रोहित आईच्या बाजूला बसत म्हणाला, थोडा त्रास झाला रे मला, पण आता देवीच्या दर्शनाने त्रास कुठला कुठे पळून जाईल बघ. त्या गालात हसून उठत म्हणाल्या, चला रे आधी दर्शन घेऊ. धनश्री, सुमित इथे या. त्या दोघांना शेजारी उभं करत रोहितकडे पाहून म्हणाल्या, हे रोहित, त्या पिशवीत उपरण नसेल ते दे रे. त्यानं पिशवीतून उपरण काढून आईकडे दिलं. ते पाहून सुमित आत्याकडे पाहत म्हणाला, आता पुन्हा अजून गाठ बांधायची आहे का? हो रे सुमित, नवीन लग्न झालेल्या जोडप्याने गाठ बांधूनच देवीला नमस्कार करायचा असतो. त्या धनश्रीच्या पदराची आणि सुमितच्या उपरणाची गाठ मारत म्हणाल्या. सर्वांनी मंदिरात प्रवेश केला. सुबक आणि तेजस्वी देवीची मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं. देवीच्या दर्शनाने सर्वांनाच टेकडी चढून आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. धनश्रीने कोमल आणि आत्या सांगतील त्याप्रमाणे देवीची पूजा करून देवीची ओटी भरली. नैवेद्य दाखवून देवीला दोघांनी सोबतच नमस्कार केला. त्यानंतर सर्वजण बाहेर येऊन कट्ट्यावर बसले. तितक्यात प्रिया धनश्रीकडे पाहून म्हणाली, धनश्री, चल तुला एक गंमत दाखवायची आहे. अगं प्रिया, मी कशी येणार? ती गाठ बांधली होती त्याकडे इशारा करत म्हणाली, आत्तू, आता गाठ सोडली तर चालेल ना? प्रिया हेमात्याकडे पाहत त्यांना विचारत म्हणाली, हो सोड ना आता, आत्या म्हणाल्या. प्रियाने पुढे होऊन दोघांची गाठ सोडली आणि तिला बाजूला घेऊन आली. धनश्री, थांब जरा म्हणत प्रियाने तिच्या डोळ्यावर पटकन आपले हात ठेवले. अगं प्रिया, काय करतेस? मला दिसत नाही, मी कशी चालणार? धनश्री म्हणत होती. धनश्री मॅडम, शांत राहा, मी आहे ना, मी बरोबर घेऊन जाते तुला. त्या दोघींच्या मागे कोमल आणि रोहित पण आला होता. अगं प्रिया, झालं का आता तरी सोड ना, धनश्री म्हणाली. थांब धनश्री, 5 मिनिट, प्रिया म्हणाली. ती धनश्रीला थोडं पुढे घेऊन आली आणि अलगद तिच्या डोळ्यावरचे हात बाजूला केले. तिने अलगद डोळे उघडले तसा समोरच मनमोहक दृश्य पाहून, वाव, मस्तच, कसलं भारी आहे, किती छान आहे, ती खुश होऊन म्हणाली. हे धरण इथून किती छान दिसतंय. ती अजूनही आश्चर्यचकित होऊन पाहत असते. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पसरला होता. प्रिया तिच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून तिला म्हणते, छान आहे ना? प्रिया धनश्रीकडे पाहत तिला विचारते. हो प्रिया, खूपच छान सरप्राईज दिलंस ग. प्रिया, आपण इथे फोटो काढूयात का? हो मग काय, हा कॅमेरा असाच शो साठी आणला आहे का? रोहित धनश्रीला कॅमेरा दाखवत म्हणाला. म्हणजे तुम्ही सर्व प्लॅन करून आला होता? प्रियाने हसून मान डोलावली. अगं वहिनी, हे तुझ्यासाठी सरप्राईज होतं. थँक्स प्रिया, थँक्स रोहित, धनश्री त्या दोघांकडे पाहत म्हणाली. तेवढ्यात सुमित पण तिथे आला. अरे वा, आता फोटोशूट पण करायचं आहे का? तो प्रियाला विचारत होता. हो दादा, चल मी तुझी आणि वहिनीची फोटो काढते. अगं नको, तू पोज दे आधी, मी तुमचे फोटो घेतो. सुमित प्रियाला पोज द्यायला सांगत म्हणाला. प्रिया वेगवेगळ्या पोज देत होती आणि सुमित तिचे फोटो क्लिक करत होता. त्यानंतर धनश्रीला सोबत घेऊन दोघींनी खूप फोटो काढले. कोमल, तू पण ये ना. धनश्री कोमलच्या हाताला धरून फोटो काढायला येण्याचा आग्रह करत होती. त्यानंतर कोमल, प्रिया आणि धनश्री एकत्र छान छान पोज देतात. सुमित त्यांचे फोटो क्लिक करत होता. प्रिया, बास कर ना आता, तुमचेच फोटो काढत बसणार आहे का? माझा नंबर लागेल की नाही? रोहित प्रियाकडे पाहत म्हणाला. थांब ना, एवढा लास्ट, त्यानंतर तुझेच काढ. प्रिया आणि धनश्री छान पोज देत होत्या. सुमित फोटो क्लिक करत होता. मध्येच कधीतरी त्याची नजर तिच्यावर स्थिरावत होती.
पण पुन्हा वाहनावर तो त्यांचे फोटो घेत होता. त्यानंतर रोहितचे पण बरेच फोटो काढले. सुमिता, तो कॅमेरा माझ्याकडे, मी तुझे आणि वहिनीचे फोटो घेते. प्रिया सुमितच्या हातून कॅमेरा घेत म्हणाली. सुमितला तर नाही पण म्हणता येत नव्हतं. धनश्रीची अवस्था पण सेम होती. दादा जाणार रे, आता पोच दे. सुमित धनश्रीच्या शेजारी जाऊन थोडं अंतर ठेवून उभा राहिला. काय यार, तुम्ही दोघे नक्की नवरा बायको आहात ना? प्रिया त्यांना एकमेकांच्या मध्ये अंतर राखून उभे राहिलेलं पाहून म्हणाली. रोहित, हा घे कॅमेरा, तू फोटो घे, मी त्यांना पोजमध्ये उभा करते. प्रियाने रोहित जवळ कॅमेरा दिला. तिने त्या दोघांच्या जवळ जाऊन एकमेकांना चिकटून उभं केलं आणि एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभं राहायला सांगितलं. आता त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. प्रिया सांगेल तसं त्यांना मनात नसताना पण उभं राहावं लागत होतं. रोहितने त्या पोजमध्ये तिने 3-4 फोटो घेतले. प्रिया, एकाच पोजमध्ये फोटो घ्यायचे आहेत का? रोहित त्या दोघांकडे इशारा करून प्रियाला सांगतो. काय यार दादा, तू पण, तुला साधं फोटोसाठी पोज पण देता येत नाहीत का रे? आणि धनश्री, तू तर आता माझ्यासोबत फोटो काढलीस ना, आणि आता दादासोबत फोटो काढायला पोज दे ना. प्रिया पुन्हा त्यांच्याजवळ जाऊन सुमितला धनश्रीच्या पाठीमागे उभा करते आणि त्यांचे दोन्ही हात धनश्रीच्या गळ्याभोवती गुंफते आणि रोहितला फोटो घ्यायला सांगते. प्रिया, हे बघ ना, दोघे धरून बांधून आणल्यासारखे कसे उभे राहिले आहेत. अगं, त्यांना जरा स्माईल द्यायला सांग ना. रोहित त्या दोघांचे चेहरे पाहून प्रियाला सांगत असतो. दादा, देणारे स्माईल. आणि धनश्री, तू पण जरा हस ना. प्रिया केविलवाणी होत म्हणते. खरं तर आता सुमितला राग आला होता, पण प्रियाचा केविलवाना चेहरा पाहूनच त्याला हसू आलं आणि धनश्रीला पण प्रियाकडे पाहून हसायला येतं. तेवढ्यात रोहित त्यांचा फोटो क्लिक करतो. प्रिया, दादा आणि वहिनी फोटोत बघ कसले भारी दिसत आहेत. फिल्मी हिरो हिरोईन प्रमाणेच दिसत आहेत. सुमित दादा, अजून भारी भारी पोज दे ना, तुमचे दोघांचे फोटो खूप छान येत आहेत. त्यानंतर प्रिया त्यांना वेगवेगळ्या पोज द्यायला सांगत होती आणि रोहित त्या दोघांचे फोटो क्लिक करत होता. चल प्रिया, आता बाद झाले फोटो. सुमित म्हणाला. थांब दादा, आता एक लास्ट, तू ना धनश्रीला उचलून घे ना. प्रिया, बाद झालं, तुझं ऐकतोय म्हणून आपलं काही. तो आता वैतागला होता. अरे काही काय आहे त्यात, बघ ना, फोटोसाठी किती छान बॅकग्राऊंड आहे. प्लीज ना दादा, घे ना एकदा धनश्रीला उचलून. प्रिया पुन्हा केविलवाणी होऊन बोलत होती. रोहित मात्र डोळे बारीक करून त्या तिघांकडे पाहत होता. दादा, घे ना वहिनीला उचलून, ते बघ ना, बॅकग्राऊंडला धरण आहे, खूप छान फोटो येईल. रोहित म्हणाला. त्यानंतर सुमितने धनश्रीला उचलून घेतलं आणि त्या दोघांची नजरानजर झाली. थोडा वेळ दोघे पण एकमेकांच्या नजरेत हरवून गेले. दोघे पण ब्लॅक झाले होते. तेवढ्यात रोहितने पटापटा 4-5 फोटो क्लिक केले. सुमित धनश्रीला खाली उतरवत होता. तितक्यात तिचं मंगळसूत्र त्याच्या शर्टच्या बटनमध्ये अडकले. आता त्याला तिला खाली पण उतरवता येत नव्हतं. रोहित आणि प्रिया बाजूला उभं राहून दोघांची मजा घेत होते. प्रिया, हे बघ, काढ ना हे. सुमित तिला इशारा करत म्हणाला. दादा, त्याला हे नाही म्हणत, त्याला ना मंगळसूत्र असं म्हणतात. हो, ते मला पण माहीत आहे, तू ये आधी हे काढ. तोवर धनश्रीने ते काढलं होतं. अरे दादा, कुठे काय अडकलंय? रोहित आणि प्रिया त्याच्याकडे पाहून मोठमोठ्याने हसतात. थांब प्रिया, तुम्हा दोघांकडे पण पाहतो. मनात सुमित त्या दोघांच्या मागे पळत असतो आणि ते दोघे सुमितचा डोळा चुकवून धनश्रीजवळ येत तिला फोटो दाखवत म्हणाले. वहिनी बघ, आत्ताचा तुमच्या दोघांचा फोटो कसला भारी आला आहे. सुमित आणि रोहित धावत आत्याजवळ जातात. अरे काय चाललंय तुमचं?
हेमा आत्या त्यांच्याजवळ येत म्हणाल्या, झाले का रे तुमचे फोटो बिटो काढून? चला की आता निघूयात. अगं आई, फोटो तर केव्हाचे काढून झाले, पण हा तुझा भाचा आज टाइमपास करत होता. काय रे सुमित, कसला टाइमपास करत होतास? काय नाही ग आत्या, रोहित तुला ना नंतर पाहतो मी. सुमित रोहितकडे रागात पाहत म्हणाला. तेवढ्यात प्रिया, धनश्री, कोमल पण तिथे आले. तू ये ना, तुझे पण फोटो काढते. बाद झाला आता, घरी जायचं नाही का? वहिनीने लवकर यायला सांगितलं आहे. हेमा आत्या उठत म्हणतात. चला ना ग, 1-2 फोटो काढूयात. प्रिया आत्याला ओढत घेऊन गेली. रोहित त्या दोघींचे 2-4 फोटो काढतो आणि प्रियाकडे कॅमेरा देत म्हणाला, प्रिया, माझा आणि आईचा फोटो काढ ग. हो गा, तू त्याची बायको नाही तोवर त्याच्या सोबत फोटो काढून घे, परत तुला तो फोटोत पण घेणार नाही. प्रिया रोहितची मस्करी करत म्हणाली. त्यानंतर आत्याचे आणि रोहितचे 2-3 फोटो काढले आणि सर्वांचा मिळून एक फोटो कोमलला सांगून काढला. पुन्हा मंदिरात जाऊन देवीचं परत एकदा दर्शन घेऊन सर्वजण घरी परत जायला निघाले. सुमित, रोहित भरभर पुढे गेले. प्रिया, कोमल आणि धनश्री एकत्रित चालल्या होत्या. हेमा आत्या हळूहळू पाठीमागून येत होत्या. थोड्या वेळातच सर्वजण टेकडी उतरून खाली आले. सर्वजण गाडीत बसून थोड्याच वेळात घरी आले. घरी दादासाहेबांनी सत्यनारायण पूजेची तयारी केली होती. दादासाहेब सुमित, धनश्रीकडे पाहत म्हणाले, तुम्ही दोघे फ्रेश होऊन या, तुम्हाला पूजेला बसायचं आहे. एवढ्यात गुरुजी येतीलच. हो म्हणत सुमित त्याच्या खोलीच्या दिशेने गेला. धनश्री पण वरती जातच होती. तेवढ्यात लता काकू धनश्रीला म्हणाल्या, धनश्री, आता तू साडी नको बदलत बसू, पटकन आवरून ये, फक्त हातपाय स्वच्छ धुवून ये. बर म्हणत धनश्री फ्रेश व्हायला रूममध्ये गेली. प्रिया पण तिच्या बरोबर रूममध्ये आली. प्रिया, अशी अचानक सत्यनारायण पूजा वगैरे? धनश्री प्रियाला विचारत होती. अगं, आपल्यात ना नवीन नवरा नवरी देवीचं दर्शन घेऊन आल्यावर सत्यनारायण पूजा घालतात, म्हणजे तशी प्रथाच आहे आपल्या घरची. अक्षयदादाच्या लग्नाच्या वेळी पण अशीच पूजा केली होती, प्रिया धनश्रीला सांगत होती. आणि धनश्री तिचं बोलणं कुतूहलाने ऐकत होती. धनश्री, तुला कसं ग काहीच माहिती नाही? अगं प्रिया, आमचे सर्व नातेवाईक मुंबईतच आहेत. सर्व म्हणजे माझा मामा आणि मामी. आई तर तिच्या लहानपणी त्यांना सोडून देवाघरी गेली. बाबा होते ते पण आईच्या लग्नानंतर काही दिवसातच गेले. आता मामा, मामी आणि त्यांची मुलं आहेत, पण हे दोघे कधीच गावी गेले नसल्यामुळे त्यांना आज गावचं काही माहीत नाही. तर आम्हाला तरी कसं गाव माहीत होणार? आणि बाबांकडे पण तसंच. माझ्या बाबांच्या वडिलांनी गावचं घर जमीन विकून मुंबईला आले होते, त्यामुळे तिकडे त्यांच्या गावी पण जायचा विषयच नाही. धनश्री तोंड बारीक करून प्रियाला सांगत होती. अगं असू दे ग, नको वाईट वाटून घेऊ. आता तुला ना दरवर्षी गावी यायला मिळेल. सुमित दादाला पण गाव खूप आवडतं, तो तर दरवर्षी गावी देवीच्या यात्रेला येतोच. इथून पुढे तो तुला पण घेऊन येईलच की, प्रिया तिला समजवत म्हणाली.